कुठला पदार्थ करताय आपण? चिकन आहे, वराडी चिकन. लागणारं साहित्य सांगा. साहित्य हे चिकन पीसेस आहेत, कांदा आणि आपला खोबऱ्याची पेस्ट आहे, ही लसूण अद्रकाची पेस्ट आहे, हळद, मीठ, तिखट आहे, ही एक विलायची, मोठी विलायची ज्याला म्हणतो मसाला विलायची, त्याची पावडर आहे, ही मोहरी आणि ही मसाल्याची पूर्ण पेस्ट आपला पावडर करून घेतलेली, ही कोथिंबीर आहे. बरं. आणि ही जी मसाल्याची पावडर म्हणालात, कोणता मसाला, काय काय घातले यामध्ये? तेजपान असतं, सगळे खडे मसाले, खडे मसाले, त्याची पावडर केलेली. हो हो. आणि हे कांद्याच्या पेस्ट मध्ये काहीतरी मला दाणे दाणे दिसत आहेत. कांद्याच्या पेस्ट मध्ये कांदा आहे, खोबरं आहे, सुक्का खोबरं आणि खसखस आहे. हा, माझ्या नजरेतून काही सुटत नाही ना. आणि ही कशाची पेस्ट म्हणालात? यामध्ये अद्रक आहे, लसूण आहे, थोडी हिरवी मिरची आहे आणि जीर आहे थोडा. ठीक आहे. वाटणाचं साहित्य बरंच आहे, कारण चिकन आहे वऱ्हाडी. आता आपण साहित्य पाहिले नाही, कृती करूया. तिकडे पाणी तापत का ठेवलंय? हे चिकन शिजण्याकरता आपण ठेवलं. आधी चिकन शिजून घेऊया, म्हणजे स्टॉक छान येतो. हा गॅस पेटवा आणि इथे ठेवा ते सगळं. घ्या ते इकडे, ते बंद सावकाशा. तशी आपल्याला घरात करायची फार सवय नाहीये. आपण आधी चिकन शिजून घेऊया थोडं. फक्त सावकाश टाका, नाही तर माझी गरम पाण्याने आंघोळ होईल. पूर्ण टाकू का? एवढंच टाकू दे. पूर्ण टाकू. साहेब सोडतायत नजाकतीने. तुम्ही सांगितलं थोडा हळू करायचं आपण. शेवटी खायचं म्हणजे कसं प्रेम आलं पाहिजे त्यात, पण बनवताना तो भाव आला तर त्यात चव पण येतं ना. हो, खरंच आहे. तुमच्या प्रेमातला भाव आम्ही पाहतो आहोतच. काही घालायचंय का याच्यात? नाही, बरं. थोडी हळद पावडर घ्यायची, थोडीशी गडबड चाललेली, पण ठीक आहे, हरकत नाही. रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये. थोडी हळद, तेल आणि तेल. तेल आहे ना? आहे ना? नाही कोण म्हणलं तुम्हाला? किती घालायचं मला सांगा. थोडं बघा. बस बस. ओके, ठीक आहे. आता हे किती वेळ साधारण? ते साधारण 15 ते 20 मिनिटात शिजतं. ठीक आहे. छान उकळी येईल त्याला, ते चिकन शिजेल. ते होईपर्यंत जरा गप्पा मारूया. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? हो हो. प्रेमामध्ये आजकाल बाबू, सोनू, जान, बेबी, त्यातलं आमचं सोनू एक आहे. आणि तुम्ही यांना काय मोनू? नाही, मी हौस म्हणते. तुझी एंट्रीची वेळ आलेली आहे. तिच्याकडनं आज खूप काही जाणून घेण्यासारखं. तुझे बाबा आईला काय म्हणतात घरात? सोनू. हे तुला माहिती होतं? नाही, मला लहानपणी खूप वर्ष माहीत नव्हतं. बरं, एक मिनिट. तुम्ही हिला लाडानी काय म्हणता? तिला नानू. बरं. आणि आईला सोनू. बरं. पण तुला हे माहिती नव्हतं आईला सोनू म्हणतात? नाही, सोनू म्हणतात माहिती होतं. आईचं नाव रुपाली हे खूप वर्ष माहीत नव्हतं. काही मी रुपाली ऐकलं नव्हतं कधी. डेंजर आहे बरं का तुमचं प्रेम. नानूचे बाबा आणि सोनूचे पती आपल्यासाठी जो पदार्थ करतायत, त्याच्यासाठी लागणार आहे चिकन. आपण छान उकळू देऊया, छान शिजू देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. आनंदजी आपल्यासाठी करतायत वऱ्हाडी चिकन. ते चिकन आपण बॉईल करत ठेवलं, छान त्याच्यामध्ये हळदीचा रंग उतरलाय, स्टॉक वेगळा काढलाय. आता आपण फोडणी देऊया छान. आधी तेल टाकूया. हो, तेल गरम करून घेऊ. कढईत घातलेलं एवढं तेल बघून मला माझ्या सासूरवाडीची आठवण आली. थोडी मोहरी, पुढे त्यानंतर ही कांद्याची पेस्ट घालूया. बर. शेवटचा स्वयंपाक कधी केला होता साहेबांनी घरी? आता बरेच दिवस झाले केला नाही त्यांनी. माझी भाची पण आहे ना, मधून ती करतो. आता सपोर्टिव्ह भरपूर आहेत ना, ऑफिसची कामं वाढली. म्हणून आज तुम्ही माझे आभार मानायला पाहिजेत. हो हो. मी तुमच्या घरी आलो आणि आनंद साहेब स्वयंपाकालाच लागले. थँक्यू. आता काय? लसूण अद्रकाची पेस्ट घेऊया. घ्या घ्या. त्याच्यात हिरवी मिरची सुद्धा थोडी हिरवी मिरची आहे चवीपुरती, कारण ती चव जरा वेगळी छान येतं. आता काय घालायचंय? यामध्ये आपल्याला थोडी मसाला घालायचा. हा, बर. खडा मसाला ज्याची आपण पावडर करून घेतली तो खूप जास्त. खूप जास्त नाही घालायचा, थोडा चवीपुरताच घालायचा. कधी एकमेकांनी प्रेमाने गाणं गाता की नाही एकमेकांसाठी? आम्ही गाणे भरपूर ऐकतो आणि त्यातच मग गातो पण. आता काय घालायचंय? आता यामध्ये आपल्याला थोडं तिखट घालायचं. आता वऱ्हाडी म्हणल्यावर तिखट थोडं नाही, भरपूर चांगलं घाम आला पाहिजे. घाम आला पाहिजे. नागपूरला मी एकदा 2015 साली गेलो,
तेव्हा जो मला घाम आला तो गेली 7 वर्ष येतोच आहे. अच्छा, म्हणजे तुमचं सासर नागपूरचं. काही बोलायचं नाही त्याविषयी. तिखट घाला तुम्ही फक्त बस. त्यानंतर हळद घालायची हळद 1 चमचा. बस 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 जास्त होईल. आणि त्याच्यातही आपण घातली ना. हो हो. आता काय घालूया? आता यामध्ये चिकन थोडं आपण हे करून घेऊ, घाला. फ्राय करून घेऊ. वा, जर झाकायला झाकण आहे का बघ. हो. त्याच्यात पाणी ऍड नाही करायचं ना? नाही, सुरुवातीला नाही करायचं. थोडंसं हे तेलामध्ये थोडं फ्राय झालं किंवा शालो फ्राय तर टेस्ट छान येते त्याची. बरोबर. मी खरं तर नॉनव्हेज खात नाही, परंतु अच्छा. ज्या पद्धतीने आनंद साहेब तुम्ही वऱ्हाडी चिकन करताय, त्याचं जे वाटण आहे, मसाला आहे, तो जो रंग आलाय आणि जो सुवास येतोय, मला असं वाटतंय की मस्त खाण्यावर. आता हे किती वेळ झाकण ठेवायचं? 2 मिनटं फक्त. बरं, त्याला वाफ येईपर्यंत जरा गप्पा मारूया. हो चालेल. गोडी गुलाबीच्या गप्पा खूप झाल्या. एखादी यांच्याविषयीची न आवडणारी गोष्ट कुठली? नाही, मी तर अजूनही प्रेमातच आहे त्यांच्या. काय जडीबुटी आहे तुमचं? मला सांगा तरी आनंद साहेब. हा, 22 वर्षानंतर तुमची बायको तुमच्या प्रेमात आहे म्हणल्यावर काहीतरी खास आहे बाबा. त्याला आपण सुक्कं चिकन म्हणून पण खाऊ शकतो, छान स्पेशल. आता काय करूया आपण? राहिलंय काय? आता आपण हा पाण्यात स्टॉक टाकूया आणि याला रस्सा एक छान तयार करू. याचा अरे गॅस चालू आहे ना? चालू आहे चालू आहे. बस 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 बस. वा, हे बघा, ह्याचा रंग आणि ह्याचा जो आत्ता सुवास येतोय तोच तुम्हाला सांगतोय की हे वऱ्हाडी चिकन आहे. आता एक किती 5 मिनिटं ना? एक 10 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं याला होऊ द्यायचं. ठीक आहे, झाकण ठेवून ना. हो. आपण एक काम करूया, जरा दिसायला हो. छान दिसेल म्हणून हो, अशी हो, कोथिंबीर टाकू. घालूया. छान. थोडी ही पण टाका. काय टाकूया? विलायची. हा, स्वादासाठी जी मोठ्या वेलचीची आहे ना. हो हो. अप्रतिम. वऱ्हाडी चिकन साठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. आता आपण वऱ्हाडी चिकन तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये पाणी घेऊन ते गरम झाल्यावर चिकनचे तुकडे त्यात घालावे. त्यात थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालावं. 15 ते 20 मिनिटं हे सगळं नीट शिजवून घ्यावं. आता एका कढईत तेल गरम करून घेऊन त्यात थोडीशी मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर त्यात कांदा, खोबरं, खसखसची पेस्ट घालावी आणि परतून घ्यावी. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालावी. त्यानंतर त्यात खड्या मसाल्याची पूड, तिखट, हळद घालून हे सगळं नीट परतून घ्यावं. आता त्यात चिकनचे तुकडे घालावे आणि परतून घ्यावं. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. वाफ आल्यानंतर त्यात बाजूला काढून ठेवलेला स्टॉक घालावा. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाला वेलचीची पूड घालावी. हे सगळं नीट एकत्र करून त्यावर झाकण ठेवून पुन्हा एक वाफ येऊ द्यावी. झणझणीत वाफाळतं वऱ्हाडी चिकन तयार आहे.